नमस्कार सगळ्यांना, मी सुचिता. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात. तर तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला मी जी ही साडी दाखवली तर ती बघा, वरून तर खूप छान दिसते. काठ तर एकदम मॅच झालेली आहेत साडीला. तर बघा, आमच्या इथं गणपतीचा ज्या दिवशी महाप्रसाद असतो, सत्यनारायणाची पूजा वगैरे असते, तर त्या दिवशी सगळ्या बायकांनी असं ठरवलेलं होतं की याच पॅटर्नच्या साड्या घ्यायच्या. शक्यतो जास्त करून ग्रीन कलरच्या घ्यायच्या होत्या एकसारख्या. तर बघा, छान अशा दोन्ही साईडला बॉर्डर आहेत. एकदम छान साडी दिसते. तर भरपूर जणींनी अशा साड्या घेतलेल्या होत्या. तर माझ्याकडे सुद्धा आहे. तुम्ही म्हणजे या पाठीमागे जे मी व्हिडिओ टाकले त्याच्यामध्ये ही साडी मी नेसलेली आहे. तर त्याचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेच असतील. नसेल पाहिले तर बघा, मी शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाकलेले, त्याच्यामध्ये सुद्धा ही साडी आहे. तर खूप छान साडी दिसते आणि दिसायला जशी आहे तशीच ती आहे सुद्धा. खूप छान साडी आहे, एकदम हलकी फुलकी आहे. अगदी 5 मिनटात नेसून होते. काही साड्या बघा, नेसता म्हणजे जास्त वेळ लागतो नेसायला. तर ही साडी तशी नाही, दिसायला पण छान आहे आणि आवरायला पण छान आहे. तर ही एक दुसरी साडी आहे. तर बघा, यावर्षी पहिला कलर पांढरा आहे, त्यासाठी ही साडी कस्टमरने घेतलेली आहे. तर छान अशी याला खालच्या साईडला बॉर्डर आहे. वेगळाच म्हणजे मेहंदी कलर पण म्हणता येत नाही, वेगळाच असा कलर आहे. तर हा ब्लाऊज पीस त्याच्यामध्ये आलेला आहे. तर ब्लाऊज पीस खूप छान आलेला आहे बघा. असं बाहीसाठी पण दोन्ही साईडला असं डिझाईन आलेलं आहे. आणि हे पुढच्या साईडची डिझाईन आहे, पण ती पाठीमागच्या साईडला करून शिवायची आहे. तर हे जे 3 ब्लाऊज आहे, तर त्याच्यातला एक प्रिन्स कट ब्लाऊज आहे आणि 2 कटोरी ब्लाऊज आहेत. आणि 3ही ब्लाऊज अस्तरचे आहेत. तर या ब्लाऊजला पाठीमागच्या साईडनं मी लेस लावलेली आहे. हाफ बाहीचा हा ब्लाऊज आहे. आणि हा जो ब्लाऊज आहे तो फुल बाहीचा आहे, म्हणजे कोपरापर्यंतच्या बाहीचा हा ब्लाऊज आहे. हा सुद्धा कटोरी ब्लाऊज आहे आणि अस्तरचा आहे. तर छान असं हे शिवून घेतले आहे. त्याला हुक लावायचे आहेत. तर पहिल्यांदा मी इथं तुम्हाला आणखी काही ब्लाऊज दाखवते. तर हे दिवसभराचं माझं रुटीन ठरलेलं असतं. तर आज मला हे ब्लाऊज कटिंग करायचे होते, त्यासाठी मग मी हे कटिंग करायला घेतलेले होते. तर हे 2 ब्लाऊज पीस आहेत आणि हे 4 टक्स ब्लाऊज मापाला दिलेले जे ब्लाऊज आहे ते 4 टक्स आहे. त्या मापाने हे 2 ब्लाऊज कट करायचे आहेत. त्याच्यानंतर हा बघा ड्रेस. तर हे अल्टर करायला ड्रेस आलेले आहेत. हा सुद्धा छान असे टॉप होते बघा हे. तर ही साडी जी आहे याला पिको फॉल करायचा आहे आणि हा जो टॉप आहे त्याला बाही जोडायची आहे. तर हे सगळं मी हे एकाच कस्टमरचं आहे सगळं, ते एका बॅगमध्येच ठेवून दिलेलं आहे. त्याच्यानंतर हे 2 ब्लाऊज एका कस्टमरचे आहेत. तर बघा, ग्रीन कलर जास्त बायकांनी घेतलेला होता. तर ज्यांचे ब्लाऊज शिवून झाले त्यांनी साड्या नेसलेल्या होत्या आणि ज्यांचे नाही शिवून झाले त्यांनी नव्हत्या. तर ही बघा ब्लाऊज डिझाईन मीच तयार केलेली आहे. तर पाठीमागच्या साईडला छान असं फ्लॉवर कपड्याचंच तयार केलेलं होतं मी. तर हा पण बघा एक ग्रीन ब्लाऊज पीस आहे. तर हा वेगळ्या कस्टमरचा आहे. तर हे खूप सगळे ब्लाऊज जे आहेत ते कटिंग करायचे आहेत. तर काही ब्लाऊज कोपरापर्यंत बाहीचे शिवायचे आहेत आणि काही हाफ बाहीचे शिवायचे आहेत. तर सर्वात पहिल्यांदा आता मी काय करते, तर ते जे 3 ब्लाऊज होते ना मगाशी तुम्हाला दाखवले, त्यांना हुकसाठी मार्किंग करून घेते. तर 5 हुक लावत असते मी शक्यतो प्रत्येक ब्लाऊजला. आणि एखाद्या ब्लाऊजची जर जास्तच उंची असेल तर त्याला मी 6 हुक लावते, नाहीतर रँडमली 5 हुकच मी लावते प्रत्येक ब्लाऊजला. तर मार्किंग केलं मग 5-5 हुकासाठी. आणि एक्स्ट्राचे धागे दोरे जे असतात ना ते पण कटिंग करून घ्यायचं, म्हणजे त्याने काय होतं, ब्लाऊजला एक छान असं फिनिशिंग येतं. कस्टमर जर वाढवायचे असेल तर अशा छोट्या छोट्या ट्रिक्स फॉलो कराव्याच लागतात. तरच म्हणजे कस्टमरला आपण जेवढी छान क्वालिटी देऊ. आणि मेन म्हणजे ब्लाऊजमध्ये महत्त्वाचं काय, तर फिटिंगमध्ये ब्लाऊज बसला तर कस्टमर पण खुश होतं आणि ते नंतर मग आपल्याकडे परत येतं, कुठेही जात नाही. क्वालिटी दिली का कस्टमर कुठूनही येतं. तर हे एक्स्ट्राचे धागे दोरे जे आहेत ते मी
इथं कटिंग करत आहे. तर हा अम्ब्रेला स्लीवचा ब्लाऊज आहे आणि आता इथं मी कुठे कुठे राहिले ते व्यवस्थित असं कटिंग करून घेत आहे. तर मैत्रिणींनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कटोरी ब्लाऊजच्या कटिंग आणि स्टिचिंगचे खूप सारे व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, तर ते नक्की बघा तुम्ही चॅनलवरती. तर आता इथं मी हुक लावण्यासाठी 4 पदरी धागा घेत असते. यामुळे काय होतं, थोडे टाके घेतले तरी हुक फिट्ट बसतो, म्हणून 4 पदरी धागा घ्यायचा. तुम्हाला इथं जवळून दाखवते बघा. हुकला 2 होलं असतात. कोणत्याही एका होलापासून सुरू करायचं. बघा इथं मी खालून वरती घेत आहे सुई आणि असं 2-3 टाके घ्यायचे एका होलामध्ये. त्याच्यानंतर दुसऱ्या होलामध्ये पण तसंच करायचं. खालून वरती अशी सुई घ्यायची आणि 2-3 टाके घ्यायचे. त्याच्यानंतर इकडून इकडे सुई काढायची आहे कपड्यामध्येच. आणि त्याच्यानंतर बघा इथे पण 2-3 टाक्याने हुक जो आहे तो पॅक करायचा आहे. याच्यामुळे काय होतं, हुक लवकर निघत नाही, म्हणजे तुटत पण नाही. धुतल्यानंतर बघा असं एखाद्या निघतो तर ते जास्त असं शक्यता राहत नाही. जास्त दिवस हुक छान राहतात. तर तिन्ही ब्लाऊजला मी इथं हुक लावून घेतलेले आहेत बघा इथं. तर आता हा जो ब्लाऊज आहे ना, मगाशी मी तुम्हाला दाखवला फोरटक्स ब्लाऊज, तर मला कटिंग करायचा होता. त्याच्यासाठी मग मी डायरेक्ट आता पिसावरतीच कटिंग करणार आहे. पहिल्यांदा याची पूर्ण उंची मोजली, पाठीमागचा गळा मोजला, त्याच्यानंतर कंबर किती आहे ती पण मोजली. आपल्याला आता इथं ही कटिंगला डायरेक्ट पीसवरती आपण करत आहोत. छातीमापसुद्धा मोजलं. तर आता आहे हा पीस ना मी अगोदर मोजून घेतलेला आहे. तर 80 सेंटीमीटर बरोबर पीस आहे. याच्यामध्ये आरामात 32 साईजचा हा ब्लाऊज आहे, फोरटक्स ब्लाऊज. तर मी काय करते, पहिल्यांदा पाठीमागचा भाग कटिंग करते आणि त्याच्यानंतर मग पुढचा भाग कटिंग करत असते. तर इथं पाठीमागचाच भाग कटिंग करायचं चालू आहे. जर तुम्हाला फोरटक्स ब्लाऊजचे सुद्धा कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलवरती खूप सारे मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तर नक्की बघा आणि त्या पद्धतीने तुम्हीही स्टिचिंग करायचा प्रयत्न करा. तर इथं पाठीमागच्या भागाचं मार्किंग इथं होत आलेलं आहे. तर पाठीमागच्या भागाला मुंडा जो आहे तो 1.5 इंचावरती मी देत असते. पुढच्या भागाला 1 इंचावरती देत असते. तर गळा रुंदी जी आहे ती 2च घेतलेली आहे. कारण काय, हे कस्टमर वयस्कर कस्टमर आहे आणि त्यांना गळा जास्त नको आहे. आणि 32 साईजचा आहे, त्याच्यामुळे रुंदीही योग्य आहे त्या मानाने. तर हे कटिंग करून घेते आणि त्याच्यानंतर लगेच पुढचा भागसुद्धा कटिंग करायचा आहे. तर इथं थोडंसं कापड जे आहे ते मी वाढवून घेणार आहे. बघा काय होतं, पुढच्या भागासाठी हुक पट्टीसाठी आणि लूक पट्टीसाठी थोडंसं कापड एक्स्ट्रा असावं म्हणून अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन मग पाठीमागचा भाग आहे असा इथे ठेवून देते आणि मार्किंग करून घेते. तर बाकीची मापं जी आहेत ती मग आपल्याला पुढच्या भागासाठी सुद्धा टाकायची आहेत. तर असं काही नाही की स्टिचिंगचं कामसुद्धा म्हणजे आपल्याला आवड असेल तर सवड होते त्या पद्धतीनं. आपण जर म्हणजे आनंदाने जर हे सुद्धा काम केलं तर खूप छान वाटतं हे काम करायला सुद्धा. आणि खरंच प्रॅक्टिस खूप झालं तर अर्ध्या ते पाऊण तासात अस्तरचा ब्लाऊज स्टिच होऊन जातो. काहीच अडचण येत नाही. आणि जे सांगतात ना की बघा स्टिचिंगचं काम म्हटलं की खूप किचकट आहे, खूप वेळ द्यावा लागतो, ताण असतो. तर कुठलंही काम असू द्या, प्रत्येक कामामध्ये मेहनत ही असतेच असते. बाकी तुम्ही मग कुठलंही काम करा, पण तेच काम जर तुम्ही आनंदाने स्वीकारलं आणि केलं तर त्या कामामध्ये सुद्धा एक छान अशी आवड तयार होते. तर बघा पुढचा भाग आणि क्रॉसपट्टीसुद्धा आपण कटिंग करून घेतली. फोल्ड केल्यामुळे काय होतं, दोन्ही भाग एकाच वेळी कटिंग होतात. तर आपल्याला बाही कटिंग करायचं होतं. तर बाहीसाठी रुंदी बसते का ते चेक करायचं आणि मगच मापे टाकायची. तर ते फोल्ड करून मी कापड घेतलेलं होतं. तर काय झालं, घरातली सगळी कामं माझी आवरलेली होती आणि त्याच्यानंतर मग मी इथं हे करायला बसलेले. तर सर्वात पहिल्यांदा मी काय केलं, तर ते 3 ब्लाऊज आहेत त्यांना हुक लावून दिलं.
कारण कसं असतं, कस्टमर आलं की ते पटकन देता येतं पूर्ण ब्लाऊज जर तयार असेल तर. नाहीतर फक्त हुकासाठी सुद्धा मग कस्टमरला थांबावं लागतं किंवा परत यावं लागतं. तर त्यांचाही वेळ वाया जाऊ नये आणि आपण हे वेळेत दिलं म्हणून आपल्यालाही समाधान. त्यासाठी आपण ते अगोदर मी ओके करून टाकलं आणि नंतर मग हे ब्लाऊज कटिंग करायला घेतले. तर ब्लाऊज जे आहे ते मी उद्या स्टिच करणार आहे, आज काही नाही करणार. फक्त आज कटिंग करून ठेवणार आहे सगळे ब्लाऊज आणि स्टिचिंगचं काम जे आहे ते उद्याच करणार आहे. तर बघूया किती काम होतं आहे ते, कारण नंतर आपल्याला आता दसरा आलेला आहे, म्हणजे घटस्थापना जवळ आलेली आहे. तर घटस्थापनेसाठी घरातील स्वच्छतासुद्धा करायची आहे. आणि आमच्या इकडं तर बघा भरपूर पाऊस आहे. रोज म्हटलं तरी पाऊस हा चालू आहे. वातावरण अजिबात फ्रेश नाही आहे. रोजच पावसाचं वातावरण आहे. तरी पण इथं बघा भाईला थोडंसं मला कापड कमी पडलेलं होतं, म्हणून मी त्याला जोड देणार आहे. तर तो जोड जो आहे तो दिसणार नाही, तो खालच्या साईडला बघा रुंदी कमी असते त्याच्यामध्ये झाकून जाणार आहे. तर इथं क्रॉसपट्टीचं सुद्धा इथं मी कटिंग करून घेते. तर विदाऊट अस्तरच्या ब्लाऊजला क्रॉसपट्टी ज्या आहेत त्या 4 काढाव्या लागतात. आणि इथं आता दुसरा जो ब्लाऊज पीस होता तर त्याचंसुद्धा मी इथं या मापानेच आहे असं ठेवून कटिंग करून घेते. तर छान असं इथं हे कटिंग करून झाल्यानंतर मग हे दोन्ही ब्लाऊजचं तर कटिंग होते, तर ते मग ठेवून देते उद्या स्टिच करायला. तर हे उद्या मला कसल्याही परिस्थितीत स्टिच करून ठेवावंच लागणार आहेत. आणि आत्ता थोडंसं काम आहे, आता म्हणजे घटस्थापना आहे म्हटल्यानंतर आमच्या इथं सुद्धा दुर्गा माता सगळं केलं जातं. तर त्या संदर्भातच महिलांची मीटिंग आहे, तिकडे मला जावं लागणार आहे. तर तिकडून आल्यानंतर बघा इथं मुलं तोपर्यंत शाळेतून आलेली होती आणि त्यांना पोहे खायचे होते. तर गरमागरम पोहे इथं मी करायला लागलेली आहे. तर इथं सगळं मी चिरून वगैरे घेतलेलं आहे, म्हणजे हिरवी मिरची, कांदा, कोथिंबीर आणि शेंगदाणे. तर इथं आज ना मी शेंगदाणे जे आहेत ना अगोदर तळून वगैरे घेणार नाही, कारण पटकन मला हे त्यांना करून द्यायचं आहे, म्हणून मी डायरेक्टच आता हे करणार आहे. याच्यामध्ये जिरे मोहरी, तेलामध्ये जिरे मोहरी टाकणार आहे. पहिल्यांदा मोहरी टाकते, मोहरी छान तडतडली का मग जिरे टाकते आणि नंतर मग हिरवी मिरची, कांदा पण टाकून घेते आणि छान असं परतून थोडंसं परतल्यानंतर लगेच शेंगदाणे पण टाकते, म्हणजे तेलामध्ये छान फुटतील ते. फुटल्याचा आवाज आला की मगच मी भाजायचं बंद करते आणि नंतर मग पोहे टाकते, भिजवलेले पोहे भिजवून ठेवलेले आहेत मी. तर मुलांना शाळेतून आल्यानंतर खूप भूक लागलेली आणि बाहेर असं वातावरण पण आहे पावसाचं, त्याच्यामुळे भूक लागतेच लागते. तर त्यांना पटकन म्हटलं चला पोहे करून देऊयात आणि नंतर मग आरो आणि वरद अभ्यास करत बसतील. आल्या गरम गरम पोहे खाली की अभ्यास करत बसतील. तर पटकन असं करून देते पोहे. तर तुम्हाला जवळून दाखवते कशा पद्धतीनं इथं मी भाजत आहे ते. तर थोडीशी हळद पण टाकते आणि हळद टाकल्यानंतर पण छान परतून घेते आणि नंतर भिजवलेले पोहे याच्यामध्ये टाकते. तर मगाशीच मी भिजवून ठेवलेले आहेत पोहे आणि नंतर चवीपुरतं मीठ टाकते आणि हे छान असं हलवून घेते. तर मस्त असा वास सुटलेला आहे बघा पोह्यांचा. कोथिंबीरसुद्धा मी याच्यामध्ये टाकली आणि छान हे पोहे तयार केलेले आहेत. तर आरूला वरदला लगेच वाढते सुद्धा. तर कसा वाटला ब्लॉग? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.